Hello, yes, sir. This is Dr. Santosh from Manas Urja Ayurved. MUHS म्हणजेच महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस याची नुकतीच रिटन एक्झाम पार पडलेली आहे. आता वायवा सुरू आहेत किंवा सुरू होणार आहेत. ओके. सो त्या रिगार्डिंग आजचं हे लेक्चर आहे. जी एक्झाम आता रिटर्न झाली त्या रिगार्डिंग आपण पेपर रायटिंग स्किलच्या बाबत मानस ऊर्जा आयुर्वेद ॲपवरती माय मराठी नावाच्या फोल्डरमध्ये एक फ्री लेक्चर सिरीज आपण कंडक्ट केली होती. बऱ्यापैकी एक 1,500-2,000 लोकांनी त्याचा फायदा घेतला. आता वायवाच्या रिगार्डिंग काय करता येईल त्या रिगार्डिंग आपण त्याच बॅचमध्ये कंटिन्यूशन करत आहोत. महाराष्ट्र BMSचे जे फर्स्ट इयर किंवा फायनल इयरचे स्टुडंट्स असतील की ज्यांची वायवा आहे, एकंदरीतच असे स्टुडंट्स ज्यांची वायवा सुरू आहे MUHSच्या अंतर्गत, त्याची जी डेडलाईन आहे, काही लोकांची 5 तारखेला संपते, काही लोकांची 10 तारखेला संपते, काही लोकांची अजून थोडं ऑगस्टच्या काही पुढच्या वीकमध्ये संपते. सो इन जनरल सर्वांचा विचार करता जे कॉमन मुद्दे असतात की वायवा घेत असताना किंवा आपण म्हणतो की वायवा देत असताना आपल्याला जे टेन्शन येत असतं किंवा बाकीच्या गोष्टी आहेत, हाऊ टू फेस इट. सो त्या गोष्टीच्या रिगार्डिंग ही एक लेक्चर सिरीज आहे जी कम्प्लिटली फ्रीमध्ये आपण ठेवणार आहोत. काय तयारी करायची बघा. वायवाची तयारी आपण आपले माय मराठी जे फोल्डर आहे म्हणजे मानस ऊर्जा आयुर्वेद ॲप जे आहे आपलं अँड्रॉइड, iOS आणि विंडोज सर्वच प्लॅटफॉर्मवर अवेलेबल आहे. आपण लोकांनी इन्स्टॉल केलं असेल, नसेल तर ते इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये माय मराठी नावाचा फोल्डर ठेवलेला आहे फक्त मराठी गोष्टींसाठी. सो त्याच्यामध्ये आपली ही जी बॅच आहे MHS पेपर रायटिंग स्किल त्यामध्येच आपण एक वायवाच्या रिगार्डिंग लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत. 27 जुलैपासून म्हणजे उद्यापासून ती बॅच आपण सुरू करतोय. बॅच म्हणजे की लेक्चर सिरीज आहेत. तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते कधी पण ऍक्सेस करू शकता. परंतु मुद्दा हा आहे की या वायवाच्या रिगार्डिंग जी स्ट्रॅटेजी आणि काही टेक्निक्स आहेत त्या त्याच्यामध्ये आपण डिस्कस करूया की कशा पद्धतीने कोणताही विषय असू द्या. जनरल म्हणजे क्लिनिकल तुमची वायवा असो किंवा संहितेची वायवा असो किंवा रसशास्त्र, भविष्यचक, व्हॉटएव्हर, या सगळ्यांचा जो कॉमन बिंदू असतो की कशा पद्धतीने आपण वायवा दिली पाहिजे. तर वायवा म्हणजे काय? इंटरव्ह्यू असतो एक प्रकारचा. है ना? इंटरव्ह्यू म्हणजे काय? व्ह्यूज आहेत. इंटर म्हणजे बिटवीन द व्ह्यूज. एक्झामिनरचे आणि तुमचे व्ह्यूजमध्ये काय डिस्कशन आहे. तुम्ही कोणता मुद्दा कशा पद्धतीने पटवून देऊ शकता. या सगळ्या बाबतीतली गोष्ट म्हणजे वायवा आहे. म्हणजे तुम्ही जो काही रिटन पेपरमध्ये अभ्यास केलेला आहे, परंतु तुम्ही ज्यावेळेस प्रेझेंट होता, त्यावेळेस तुम्हाला ॲक्चुअली ते किती येतं किंवा कशा पद्धतीने आपण प्रसंगावधानता आणून ते उत्तर देऊ शकतो. ठीक आहे ना? खूप मजेशीर अनुभव असतात. आमच्या वेळेसचे जे काही अनुभव आहेत ते पण इथं शेअर केले जातील. जेणेकरून तुम्हालाही लक्षात येईल की कोणत्या पद्धतीच्या काही हॅक्स असतात का, की जेणेकरून आपल्या वायवा स्मूथली रन व्हाव्या. अदरवाईज एकंदरीतच एक्झाम म्हणजे खूप मोठं शिवधनुष्य असतं आणि त्यातली त्यात वायवा म्हणजे तर भयंकर गोष्ट असते. ज्याचा पहिला नंबर असतो वायवासाठी त्याला माहिती असतं की कशा पद्धतीनं ती गोष्ट आपण याच्यापूर्वी वायवा दिल्याच असतील. परंतु ज्यांनी किती वेळा आपण वायवा दिला तरी तोच अनुभव सेम असतो. ज्यावेळेस सर्वांच्या वायवा होतात त्यावेळेस ॲक्चुअली खऱ्या अर्थाने आपण परीक्षेच्या ह्या प्रक्रियेमधून बाहेर पडलेलो असतो. पण वायवाला पण एक इंटरेस्टिंग पद्धतीने आपण कन्व्हर्ट करू शकतो का? तर त्यासाठीच्या गोष्टी एकंदरीत तुमचं जे टेन्शन आहे किंवा स्ट्रेस आलेला आहे, त्याला स्मार्टली कशा पद्धतीने हँडल करायचं ड्युरिंग दॅट प्रोसेस याची थोडीशी आपल्याला इथं टिप्स आणि टेक्निक्स दिल्या जातील. थोडक्यात कम्युनिकेशन स्किलच्या बाबतीत कोणते मुद्दे आहेत, जे कॉमन आहेत. मी पुन्हा बघा सांगतो की हे कॉमन आहेत. तुमची कोणत्याही विषयाची वायवा असू द्या. हे कॉमन पॉइंट सगळ्या वायवामध्ये मेजर होतात. आता ज्या काही आम्ही UPSCच्या, MPSCचे ज्या इंटरव्ह्यूच्या पद्धतीनं बघत असतो, सो भरपूर इंटरव्ह्यूज दिले आणि आपल्या BMSच्या रिगार्डिंग जर तुलना केली तर ते खूप ईझी आहे. ॲक्चुअली त्यावेळेस आम्ही खूप टेन्शन घ्यायचो. परंतु ते पुढे आल्यानंतर लक्षात घेतं की त्या गोष्टींना पण वेगळ्या पद्धतीनं बगल देता आली असती. तर त्या गोष्टी कोणत्या असतील त्या आपल्याला याच्या पद्धतीने देता येईल. त्यासाठी आपण एक WhatsAppचा ग्रुप तयार करतोय. त्याची लिंक आपण ह्या जो व्हिडिओ आहे त्याच्या कमेंट बॉक्समध्ये आपण अपलोड करणार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ह्या ग्रुपची लिंक्स जॉइन करा. त्याच्यामध्ये मग आपल्या मानस ऊर्जा आयुर्वेदच्या ॲपची लिंक शेअर केली जाईल. अदरवाईज तुम्ही जस्ट सर्च जरी केलं मानस ऊर्जा आयुर्वेद तर त्याच्यावरती ते माय मराठी फोल्डरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ती बॅच ही मिळेल. अदरवाईज तुम्ही WhatsAppचा ग्रुप जॉइन करू शकता. तुमच्या मित्रांना पण शेअर करू शकता. कारण हे बघा की अशा ठिकाणी आपल्याला जायचंय की सर्वांना सोबत घेऊन जायचंय. अशा पद्धतीने नक्कीच नकोय की कोणीतरी एक पुढे गेलेला आहे, बाकीच्यांना नकोय, असं करायचं नाहीये आपल्याला. आपल्याला सर्वांना सोबत घेऊन जायचंय. तर नक्की मित्रांना पण शेअर करा जेणेकरून त्यांना काहीतरी टिप्स मिळतील या वायवाच्या रिगार्डिंग. जिथं तुम्ही 70% पाडू शकता. डेफिनेटली याचा वापर करून तुम्ही 75-80 पर्यंत जाऊ शकता. ओके?
कारण काही लोक खूप बाउंड्रीवर पण राहतात आणि तो जो फोबिया असतो ऍक्च्युली त्यांचं नॉलेज कमी नसतं, त्या फोबियामुळे उत्तर आठवत नाहीत. तुम्हाला अनुभव आला असेल की ज्यावेळेस आपण वायवाला जातो त्यावेळेस एक्झामिनरच्या समोर आपण टोटली ब्लँक होतो आणि ज्यावेळेस आपण बाहेर येतो त्यावेळेस आपल्याला पूर्ण आठवतं, तर याचं उत्तर हे होतं पण त्यावेळेस आठवलं नाही. या सगळ्या गोष्टी का होतात, त्याला कशा पद्धतीने डील केलं गेलं पाहिजे, या सगळ्या आपण टेक्निक्स त्याच्यामध्ये घेऊया. ठीक आहे. सो या माय मराठी फोल्डरमध्ये आपण जे वायवाच्या रिगार्डिंग गोष्टी आहेत त्या तिथे डिस्कस करणार आहोत आणि एक फ्री प्लॅटफॉर्म असणार आहे. तुमचे पण काही क्वेरीज तिथे येतील, त्या पण आपण त्या पद्धतीने डिस्कस करणार आहोत. वाटल्यास शक्य झाल्यास काही लाईव्ह लेक्चर्स पण आपण त्याच्यामध्ये घेऊ, जेणेकरून तुम्हाला त्याचं डिस्कस करता येईल किंवा त्याचे उत्तर तिथं प्रश्न विचारता येतील, त्याच्यावर आपण उत्तर घेऊया. ठीक आहे. ओके, चला भेटूया पुन्हा आपल्या माय मराठी फोल्डरमध्ये, मानस ऊर्जा आयुर्वेद ॲपमध्ये. ओके, हॅव अ नाईस डे.